इकडे शिवालयातली बैठक सुरू आहे आणि त्या ठिकाणी 17 आमदार सध्या उपस्थित आहेत आणि शिवसेना युपीटीचे 3 आमदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं दिसतंय। तर शिवालयावर सध्या आमदारांची ठाकरेंसोबत ही बैठक सुरू आहे। यामध्ये संजय देरकर, राहुल पाटील आणि संजय पोतनीस हे अनुपस्थित आहेत। विधानसभेच्या 3 आमदारांसह विधान परिषदेचा 1 आमदार अनुपस्थित असल्याचं कळतंय आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे या बैठकीला अनुपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या शिवालयातल्या या बैठकीवर नजर ठेवून आहेत। थेट जाऊया आपण गोविंदकडे, जाणून घेऊया काय नेमके शिवालयावरच्या बैठकीमध्ये खलबतं सुरू आहेत। गोविंद, एकूण जर आपण बघितलं तर या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे सर्व आमदारांची जी आहे ती बैठक पार पडते आहे। एकूण जर उद्धव ठाकरेंचे आमदार जर बघितले तर म्हणजे विधान परिषदेचे 6 आमदार आणि विधानसभेचे 20 आमदार असे एकूण 26 आमदार त्यांच्याकडे आहेत। त्यापैकी विधानसभेचे 17 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर परिषदेचेही 5 आमदार उपस्थित आहेत। फक्त परिषदेचे एक सुनील शिंदे जे आमदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित नसल्याचं माहिती मिळते आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सुनील शिंदेकडून स्पष्ट याबाबत सांगण्यात आलेलं आहे, पक्षाला याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। त्यांच्या गावी काही त्यांचे देवाचे कार्यक्रम असल्यामुळं ते अनुपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। आणि जे 3 आमदार जे गैरहजर आहेत त्याच्यामध्ये राहुल पाटील असतील, संजय पोतनीस असतील किंवा देरकर असतील, हे तिन्ही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि गावी काही विशिष्ट कामं असल्याबाबतची माहिती मिळते। परंतु अधिकृत दुजोरा जो आहे तो या ठिकाणी अजूनही शिवसेनेकडून देण्यात आला नाही। आत्ता बाकीचे सगळे जे आमदार आहेत त्या आमदारांसोबतची बैठक जी आहे ती सुरू आहे। ऑपरेशन टायगरचा परिणाम कुठेतरी ही पार्ट 2 ऑपरेशन टायगर पार्ट 2 असा कुठलाही परिणाम होऊ नये आणि त्यामुळे ही सगळी मोर्चेबांधणी सुरू असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। उद्धव ठाकरे या सर्व आमदारांना काय कानमंत्र देणार, कशा पद्धतीचे निष्ठेचे धडे देणार हे पाहावं लागणार आहे। कारण का एकूणच या सर्व आमदारांच्या मध्ये जीवावरच पुन्हा शिवसेनेचे बाकीचे कामांवर अवलंबून असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालचं जर बघितलं तर जे 6 खासदार या ठिकाणी फुटून गेलेले आहेत त्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात दौरे जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी सुरू केलेले आहेत। काल या ठिकाणी ईशान्य मुंबईतले जे खासदार आहेत संजय दिना पाटील यांच्या ठिकाणी भांडूप या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जोरदार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी जोरदार आक्रमक भूमिका घेतली होती आणि रस्त्यावर तुडू अशा पद्धतीचे भाषा जे आहेत, वल्गना जे आहेत शिवसैनिक या ठिकाणी वेगवेगळ्या सभांमधून माध्यमातून करताना पाहायला मिळतात। ऑपरेशन तुडवा राबवलं जाण्याचे हे वल्गना या ठिकाणी शिवसेना युबीटीकडून केल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवर आज मंत्रालय परिसरामध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे शिवालयामध्ये सर्व शिवसेना युबीटीच्या आमदारांची बैठक सुरू असताना थोड्याच वेळामध्ये याच शिवालयापासून अगदी 500 मीटर अंतरावर असणाऱ्या YB चव्हाण सेंटर या ठिकाणी जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार फुटलेले आहेत ते एकनाथ शिंदेसोबत या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असल्याची ही माहिती मिळते आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसराला एक वेगळं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनही मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स असेल, दंगल नियंत्रक पथक असेल, हे सगळे सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि दुसरीकडे राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक असतील, कार्यकर्ते असतील, सगळे राजकीय प्रतिनिधी असतील हे मुंबईमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे मुंबई मंत्रालय विधानभवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। या सर्व उपस्थित आमदारांना उद्धव ठाकरे काय कानमंत्र देणार आणि येणाऱ्या पुढच्या ऑपरेशन टायगर पार्ट 2 ला प्रतिसाद देतात की या ठिकाणी एकनिष्ठ उद्धव ठाकरेंसोबत राहतात हे पाहावं लागणार आहे। परंतु बैठकांचं सत्र जे आहे ते या संपूर्ण परिसरात सुरू असल्याचं पाहायला मिळतं। अगदी गोविंद, शिवालयातल्या या बैठकीवर जरूर लक्ष ठेवून राहा, काय नेमकं या ठिकाणी घडते आपण वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र निश्चितच एक हाय व्होल्टेज अशा सगळ्या घडामोडी आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतात आणि आता शिवालयामध्ये एक महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरेंची सुरू आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।